बजावासाठी आली, त्यासाठी आपण सर्व पत्रकार परिवारी भगिनींनी फार मोठं योगदान दिलं. त्यासाठी आपण जे प्रयत्न आपण आपल्या माध्यमातून केले त्याला यश आलं म्हणजे आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी फार अभिमानाची बाब आहे. सर्व हे सर्व आम्ही महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री साहेबांना, सांस्कृतिक मंत्री शेलार साहेबांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना, गृहमंत्री आमचे शहा साहेबांना आम्ही पत्राद्वारे विनंती केली होती या ऑप्शन मध्ये भाग घेऊन या ह्याला कशा प्रकारे आपल्या इथं आणता येते यासाठी आपण हे प्रयत्न करावे. आणि त्यांनी रात्री 1 वाजता मुख्यमंत्री 1:50 रात्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यासाठी आम्हाला होकार दिला की आपण हे आणू आणि तेव्हा आम्ही निश्चित झालो. पण तरी आपल्याकडून यासाठी आपण मीटिंगला इथं भाग घेतला होता आणि आपल्याकडे त्यामध्ये उचलले होते आणि मीटिंग चालू होती. कारण की काय शासनाची काही अडचण आल्यामुळे एक प्रायव्हेट म्हणजे माणसामार्फत तिथं मीटिंग झाल्यामुळे आम्हाला बी थोडंसं भ्रमित होतो आम्ही की शासन उतरलेले आहे की नाही. त्यामुळं आमचे लोक त्या मीटिंगमध्ये सुरू झाले होते आणि नंतर शासना आम्हाला माहिती पडली की शासन बी यामध्ये उतरल्या 35 लाखापर्यंत बोली आपल्याकडे बी गेली आणि त्यानंतर आपल्याला माहिती पडली की शासनामार्फत उतरल्या गेली आहे आणि आपण तिथं स्टॉप झालो. कारण की आपण बोली लावली बी असती शासनाने आपल्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन तिथं होत होती आणि नंतर आणण्याच्या सर्व विधी याला आपल्याला प्रायव्हेट बेसवर खूप वेळ लागला असता. शासनामार्फत हे लवकर होईल त्यासाठी मग आम्ही तिथं स्टॉप झालो. कारण की आपल्या निवेदनावर शासनाने महाराष्ट्र सरकारने त्यांचा पुढाकार घेतला त्यामुळं आपल्याला तिथं थांबणं आवश्यक होतं. मी सगळ्यात पहिले तर मुख्यमंत्री साहेब, शेलार साहेब, पंतप्रधान मोदी साहेब, अमित शहा साहेब यांना खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनी फार शॉर्ट नोटीसवर म्हणजे वेळ फार कमी होता आणि या एवढ्या शॉर्ट नोटीसवर भाग घेऊन ही आपली ऐतिहासिक धरोहर ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आणली. त्यासाठी शुभेच्छा देतो. आपल्याला यातच आहे मागच्या याच्यामध्ये आपल्या माध्यमातून 2-3 दिवसापूर्वी या तलवारीबद्दल आपण मीडियामध्ये सगळी माहिती दिली आणि ही सगळं आपल्या इथे येणं फार गरजेचं होतं. कारण की आपण जेव्हा बघतो की सगळ्या ऐतिहासिक वस्तू या मौल्यवान धरोहर या सगळ्या काही कोणत्या ना कोणत्या कारणाने या आपल्या देशाच्या बाहेर गेलेल्या आहेत आणि हे आपलं ऐतिहासिक महत्त्व म्हणजे आता आपल्याला कायम ठेवणे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं आपण फार धडाडीने हिरिरीने समाज आपण लागलो. जर आपल्याला वेळ अजून जास्ती असता मला वाटते अजून आपण चांगला रिझल्ट ह्याच्यामध्ये आला असता, कमी याच्यामध्ये आपल्याला झाली असती. तरी आपल्याकडे वस्तू आलेली आहे. लवकरच सरकारद्वारे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दर्शनासाठी लवकरात लवकर येणार आहे. मी तशा शुभेच्छा मुख्यमंत्री साहेब, शेलार साहेब, पंतप्रधान साहेब आणि शहा साहेबांना कालच रात्री लगेच शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. ही वस्तू आपल्याजवळ लवकरात लवकर ही ऐतिहासिक तलवार ही धरोहर आपल्याकडे येईल याबद्दल आता आपलं सगळं म्हणजे आपण निश्चित झालेलं हे विषय. सरकारी काम आणि 6 महिने थांब अशी पद्धत आहे. यावेळेस युद्ध पातळीवर चक्र हल्ली आणि काही तासात महाराष्ट्र सरकार उतरलं. योगदान देणार जास्तीत जास्त या सगळ्या आधी योगदान म्हणजे खरं म्हटलं महाराष्ट्र आपल्या मुख्यमंत्री साहेबांना आणि सांस्कृतिक मंत्री शेलार साहेबांना मी खूप जास्ती श्रेय देतो. कारण की हे मनावर घेतलं आणि त्यासाठी मग काय शासनाकडे आमच्या सेंट्रलमधनं काही त्यांना विचारायचं असतं पंतप्रधान साहेब आणि शहा साहेबांना आपण या संदर्भात हे केलं होतं. पण इनिशिएट घेतला आणि रात्री लगेच 1:50 म्हणजे 3 वाजता ऑप्शन आल्या रात्री म्हणजे 1:50 मला त्याचा होकार येणं मुख्यमंत्र्यांचं म्हणजे आम्ही म्हणू शकतो की फार युद्ध पातळीवर त्यांनी हे काम केलं. कारण त्यांना ते सर्व माहिती करून कारण तिथं ते बेटमध्ये उतरलेच नव्हते. ते रात्री बेटमध्ये उतरले आणि सर्व माहिती करून बेटमध्ये उतरले आणि ते त्यांनी युद्ध पातळीवर ते काम केलं. म्हणून आम्ही सरकारचं तर हे भोसले राजपरिवाराकडनं खूप आभार अशी व्यक्त करतो आहे. आणि आपण आपल्याकडनं ह्या ह्याच्यामध्ये आम्ही 2 जण आपल्याकडे उतरले होते. आमचे सहकारी, आमचे चांगले मित्र अशोक सिंग ठाकूर आपल्याला परिचित असतील
ते नागपूरमध्ये MT मध्ये याच्यावर काम करतात. अशोक ठाकूरांचे जे तिथं भाचे आहेत नॉटिंगरला, त्यांनी अंकुर सिंग यांनी आपल्या वतीने तिथं भाग घेतला होता. त्यांची भेट चालू होती. तिथून आपले सावंत साहेब यांनी आमच्या वतीने पुन्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. त्यांनी बी त्या ठिकाणी आपला एक माणूस त्यांचं नाव प्रशांत मंदार कदम यांना त्यांनी उचललं होतं. या 2 बेट्स आपल्याकडनं बेटिंग चालू होती. एक तिसरी बेटिंग होती 14 लाखापर्यंत आपल्याकडे. 3 वाजायच्या पहिले जी बेट झाली ती 14 लाखापर्यंत, म्हणजे जी प्राइस त्यांनी ठेवली होती 7,97,000ची, ती होता 14 लाखापर्यंत 3 वाजता गेली. 3ला जेव्हा ती ओपन झाली 14 लाखापासून गोळी झाली. त्यामध्ये आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून एक व्यक्ती तिथे उतरले आणि मग ती बोली चालत आली. आम्ही इंद्र सावंतांच्या टचमध्ये होतो. थोडा वेळ आमचा म्हणजे आमचे जे तिथं महेंद्र सिंग होते त्यांच्याशी आमचा कॉन्टॅक्ट काही थोड्या वेळासाठी थोडा राहून गेला होता. मग आम्ही कन्फ्यूज झालो की ती बेटिंग कधी स्टॉप केली का काय. म्हणजे इंद्र सावंतांच्या मार्फत आम्ही ती बेटिंग चालू केली होती. 15 लाखापर्यंत आमची ती बेटिंग तिथून गेली होती. पण तिथून आम्हाला कळलं की आपली तिथं बेट चालू आहे. मग आम्ही थांबवली, कारण आपल्या आपसामध्येच त्याचे नको, आम्ही ती थांबवली. मग शासन बी त्याच्यामध्ये आलं. पण ते आम्हाला उशिरा कळलं, नाही तर आम्ही आमचे दुसरे त्यांना आम्ही थांबून दिलं असतं. पण शासन आम्हाला थोडं लेट कळलं. प्रायव्हेट व्यक्ती उतरला होता आणि त्यामुळे ही बेट 47,15,000 मध्ये पण कुठेतरी समन्वयाचा अभाव राहिल्यामुळे या तलवार जी आहे ती महाराष्ट्रात येणार. महाराष्ट्र सरकार कदाचित संग्रहालयात ठेवण्याची शक्यता आहे. तुमची काय मनीषा आहे की तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम तर आपल्या महाराष्ट्रात आली ही आपल्यासाठी सगळ्यांसाठी घोषणाच आहे. आता आमचा प्रयत्न राहील की आम्ही सरकारशी बोलू. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा करणार आहे. पत्रामध्ये मी तसं कळवलं होतं की आपल्या मार्फत जी भेटिंग होईल जी प्राईस कॉस्ट होईल ती आम्ही द्यायला तयार आहे आणि आमच्या घराण्यामध्ये यावी अशाबद्दल मी बोललो होतो. तरी आता आम्ही प्रत्यक्ष भेटून चर्चा करू. त्याच्यावर आमचा प्रयत्न राहील. आमची मागणी राहील शासनाला की आमच्या राजवाड्यामध्ये ती आमच्याकडे आली पाहिजे. आणि मग शासन कसं आम्हाला म्हणा की आपण प्रदर्शन करायचे त्याप्रमाणे आपण ते कार्य करू. याची चर्चा करू. जे काही निर्णय घेईल तो आपल्याला. ही तलवार तिकडे कशी पोहोचली याबद्दल काही माहिती? याच्याबद्दल मी आपल्याला मला सांगितलं होतं की आमचे अप्पासाहेब महाराज मुधोजी द्वितीय यांनी ब्रिटिशांशी लढा केला होता 1817 ते 1818 पर्यंत. आणि त्या लढ्यामध्ये 1817 मध्ये आपण जिंकलो होतो, पण 1818 मध्ये नागपूरचे भोसले हारले. आणि त्यानंतर एवढी मोठी लढा होता की ब्रिटिशांना हार कधी इथं भेटलीच नाही. पहिली या नागपूरच्या भोसल्याने 1817 मध्ये दिल्यामुळे आमच्यावर म्हणजे या घराण्यावरतीचा जास्ती रोष होता. त्यामुळे 1818 मध्ये ज्यावेळेस आम्ही युद्ध हरल्यानंतर हा जो महाल एरिया आहे हा पुरा वाडा होता. याचे 7 दरवाजे आहेत आणि हा एवढा मोठा महाल होता म्हणून याला महाल म्हणतात. हा 6 महिने पेटला ब्रिटिशांच्या याच्यामध्ये. 6 महिना वाडा चढला. हा रिमेनिंग पार्ट आहे त्या वाड्याचा. आणि त्यानंतर त्यांना एवढा रोष होता की आमचे जे महाराज होते पुत्र नव्हता, त्यांनी ह्या गादीला जिंकल्यानंतर त्यांनी घोषित केलं की ह्या खालसा झाली म्हणून. त्यानंतर इथल्या काही लोकांनी आमच्या महाराज बाकाबाई सर्वांनी त्यावेळेस खूप प्रयत्न केले आणि मग दत्तक याची मंजुरी झाली. आणि मग या घरच्या मुलीचा मुलगा त्या गादीवर आले आणि तेव्हापासून ही गादी पुन्हा सुरू झालेली आहे. आणि त्या अप्पासाहेब महाराजांनी युद्ध केल्यानंतर जी लूट केली त्या लोकांनी एकच केली ती लढाई झाल्यानंतर. पण त्या लोकांना वाटलं की आता जितकं कुठं आले तर पुन्हा फार मोठ्या प्रमाणात आपल्यावर हे होऊ शकते. कारण नागपूरचं राज्य हे 2,17,536 स्क्वेअर किलोमीटर एवढं मोठं राज्य होतं. सगळ्यात मोठे राज्य असल्यामुळं त्यांना भीती होती की विविध ठिकाणी येऊ शकते. म्हणून त्यांनी पुन्हा 1853 ते 1864 मध्ये 11 वर्ष नुसती लूट करत राहिले नागपूरची. त्या लूटमध्ये श्रीधनपासनं दुसरे खजिना बी अजून वाचलेल्या खजिना घेऊन गेले. त्या खजिन्यामध्ये तलवार त्यावेळेस हल्ली असावी तेव्हा होते त्यांच्यामध्ये की आपल्या अधिकाऱ्याला खुश करण्यासाठी ते एखादी वस्तू आपली चोरून घ्यायची किंवा लपून छुपून घेऊन जायचे आणि त्या ठिकाणी ते आपल्या ह्याच्याने भेट द्यायचे. अशा ह्याच्यामध्ये मी ती तलवार गेली असावी असं
कुठेतरी समन्वयामुळे याची किंमत वाढलेली आहे. त्यामुळे पुढची भूमिका काय असणार? सरकार जर त्याला पुढे संग्रहालयात ठेवणार असेल तर तुम्ही ते पुन्हा पैसे मोजून ते घेण्याच्या तयारीत आहे का, किंवा त्यांना मागणी करणार आहे त्या किमतीत? नाही, कसं आहे, सरकारने आता घेतलेली आता लिलाव तर लावू शकत नाही, ही सरकार लिलाव लावू शकणार नाही. तर ही घेतली त्या किंमत तेवढी किंमत तर द्यावी लागेल, प्रयत्न आहे आपला. आणि मला नाही वाटत की ते जास्ती पैसे घेऊन जर द्यायची असली तर सरकारने एवढी मेहनत केली तर जास्ती पैसे घेऊन आमच्या घराण्यात येईल असं मला काही वाटत नाही. द्यायची असली तर त्याच प्राईसमध्ये आपल्याकडे येऊ शकते. तर ही प्राईस झालेली आहे, पण आता आणण्यामध्ये ज्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्याच्यावर त्याची कॉस्टिंग अजून वाढणार आहे. ही कॉस्टिंग वाढल्यावरती किती होते आणि त्यानंतर ते आम्हाला ते देतात का, पहिले महत्वाचं आहे. प्रयत्न आमचा पुरा राहील, पण नाही आली तरी आमचा 100% प्रयत्न आम्ही करू की नाही हा शब्द नको या घराण्यामध्ये ती बरोबर आली पाहिजे असा आमचा प्रयत्न राहील. आता भेटीनंतर जे बी काही त्या ठिकाणी निर्णय होतील ते आपल्या समक्ष स्वागतासाठी काही नियोजन केलेलं असेल का? मिरवणूक वगैरे करणार हो, त्यांनी तलवार आणणार सुद्धा शेलार साहेब आणि काही आपले लोक जाणार आहेत आणि ते तलवार फार मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करून तलवार वाजा गाजासाठी तलवार महाराष्ट्रातील आणि तिथून नागपूरला येईल. फार मोठ्या उत्सवात जसं वाघनखाचं जंगी स्वागत झालं होतं त्याप्रमाणे त्याचं स्वागत करणार आहे. याबद्दल काल बोलणं झालंय आणि त्याची पूर्ण तयारी जसं फॉर्मॅलिटी कम्प्लीट होती त्याबद्दलची मालकी हक्क जो आहे आता ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारनं ही मालकी हक्क महाराष्ट्र सरकारचं होईल आता हे सगळं आल्यानंतर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये शस्त्रागार तुम्ही तयार करण्याच्या विचारात आहात. त्यामुळे